मोदींनी शरद पवारांना ऑफर नाही सल्ला दिला, देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना कोणतीही ऑफर दिली नाही, तर त्यांना सल्ला दिला असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. पुण्यात पत्रकार संघाच्या वतीनं देवेंद्र फडणवीसांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. बारामतीची जागा अजित पवारांकडे जात आहे. त्यानंतर पवारांनी सांगितलं 4 जून नंतर क्षेत्रीय पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं शरद पवार एका मुलाखतीत म्हणाले होते. त्यावर मोदींनी त्यांना महायुतीसोबत येण्याची ऑफर दिली होती. मात्र ही ऑफर नसून मोदींनी शरद पवारांना दिलेला सल्ला आहे असं फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की मोदींनी शरद पवारांना ऑफर नाही तर चांगला सल्ला दिला होता. मोदी म्हणाले की तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊनही वाचू शकणार नाही, त्यामुळे तुम्ही शरद पवारांनी अजित पवारांसोबत यावं आणि उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसोबत यावं, त्यामुळे राजकीय मनसुबे सुटतील. आमच्या इथे माध्यम इतके मॅच्युअर असताना मोदीजी काय बोलल्याचं इंटरप्रिटेशन कसं करता आलं नाही. कारण अनेक लोकांनी दाखवलं की मोदीजींची शरद पवारांना ऑफर, ही ऑफर नाही, हा सल्ला आहे. याचं कारण मोदीजी काय बोलले. मोदीजी असं म्हणाले की बारामतीच्या निवडणुकीनंतर पवार साहेबांना जेव्हा हे लक्षात आलं की आता बारामतीची सीट अजित पवारांकडे चालली आहे, त्यानंतर पवारांनी सांगितलं 4 जून नंतर क्षेत्रीय पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील. त्यामुळे निवडणुकीचा निकाल काय आहे हा पवार साहेबांना समजतोय. त्याच्या पुढे ते असं म्हणाले की काँग्रेस हे डुबती नाव आहे, काँग्रेसमध्ये जाऊनही तुम्ही काही वाचू शकणार नाही. त्यापेक्षा शरद पवारांनी अजित पवारांच्या सोबत यावं आणि उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात यावं, तर कदाचित तुमचे राजकीय मनसुबे या ठिकाणी पूर्ण होऊ शकतील. याचा अर्थ ऑफर होत नाही, याचा अर्थ सल्ला होतो. त्यांना सल्ला दिलाय. डुबत्या नावेत चालल्या, आधी तुम्ही डुबले आहात आणि त्याच्यानंतर डुबत्या नावेमध्ये तुम्ही चालला आहात, अशा प्रकारचा तो सल्ला आहे. आणि तुम्ही एक गोष्ट बघा, एक गोष्ट तुम्हाला पवार साहेबांनी हे सांगितलं की 5 वेगवेगळ्या चिन्हांवर लढलो आहे आणि ते सत्यही आहे. पवार साहेबांची राजकीय कारकीर्द जर आपण बघितली, ज्या ज्यावेळी त्यांचा पक्ष कमजोर झाला त्या त्यावेळी ते काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी आपली पोझिशन नीट केली आणि पुन्हा काँग्रेसच्या बाहेर पडले. आपण 1977 पासनं तर आजपर्यंत पवार साहेबांच्या एकूण राजकारणात हे बघितलं असेल तर जेव्हा त्यांचा पक्ष कमजोर होतो ते काँग्रेसमध्ये विलीन होतात आणि पुन्हा काँग्रेसमधून बाहेर पडतात. त्यामुळे पवार साहेबांनी असं स्टेटमेंट देणं याचा अर्थ हा ज्यांना इतिहास माहिती आहे त्यांना समजतोय आणि तो संदर्भ मोदीजींचा होता. ही कुठली ऑफर नाही आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.